नमस्कार मंडळी, मी जितू स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये। मित्रांनो, गेल्या काही भागात आपण आपला सण साजरा करतोय ते आपण पाहिलेलं आहे, कारण आपला सण सुरू आहे तो म्हणजे गौरी गणपतीचा। आणि ह्या निमित्ताने आपली ही मालिका सुरू आहे आणि ह्या मालिकेतील हा शेवटचा भाग मी तुमच्यासाठी आज घेऊन येतोय। तर आज आपण जाणार आहोत वसई येथील आपल्या वसई येथील सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी। तर तसे बघायला गेलं तर वसईमध्ये खूप सार्वजनिक मंडळ आहेत, त्यांचे गणपती आहेत, परंतु एकाच वेळी एकाच दिवशी हे सर्व गणपती बाप्पा पाहणं, त्यांचं दर्शन घेणं खूप कठीण आहे। जितकं मला शक्य होईल तितकं मी दर्शन तुम्हापर्यंत नक्की पोचवेन। तर असेच माझ्यासोबत राहा आणि पुन्हा एकदा गौरी गणपती सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला मंडळी, आता आपण जाऊया आपल्या गणरायांचं दर्शन करण्यासाठी। तर आलोय मित्रांनो आता आपल्या आजच्या पहिल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि दीनदयाल नगर येथील नवघरचा राजाचं आपण दर्शन घेतोय। हे पहा, तुम्ही सुद्धा घ्या देवांचं दर्शन। खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते। ओम साई मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव यांच्या वतीने वसईच्या लाडक्याचं आपण दर्शन घेतोय। सुंदर अशी मूर्ती आहे, सिंहासनावर आसनस्थ झालेली मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण थोडं पुढे आल्यानंतर नवयुग नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातोय आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती इथे आपल्याला दिसते, ज्यांचं आपण दर्शन घेतोय। छान अशी इथे रोषणाई आणि सजावट सुद्धा अप्रतिम आहे। मंडळी, आता आम्ही पोहोचलोय साईनगर येथील साईनगर गणेश उत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी साजरा केला जाणारा गणेश उत्सव आणि त्यानिमित्ताने आपण दर्शन घेतोय साईनगरच्या राजाचं। आणि हे पहा, सत्यनारायण महाराजांची पूजा इथे होती आणि त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेतोय। आणि हे पहा मित्रांनो, अप्रतिम अशी गणरायाची ही मूर्ती सिंहासनावर आसनस्थ झालेल्या जिचं आपण दर्शन घेतोय। तर मंडळी, ह्या मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर असा चलचित्र साकारण्यात आलेला आहे आणि हा देखावा अतिशय छान पद्धतीचा असून खूप छान असा संदेश सुद्धा या देखावाच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय आणि काही क्षण मी त्या देखाव्याचे टिपलेले आहेत। अरे अरे थांब, अरे थांब, काय करतोयस? अरे थांब, माझा जीव का घेतोयस? कोण बोलतोय? अरे बोलतोय तरी कोण? अरे मी झाड बोलतोय। माझ्या न होण्याने या पर्यावरणावर आणि या भूतलावरील जीवसृष्टीवर काय परिणाम होत आहेत ते
बघ, हा शेतकरी उभं पीक त्याच्या डोळ्यासमोर करपून गेलं. सावकाराचं कर्ज फेडायचं, लेकीचं लग्न करायचं या विचारानेच तो पार कोलमडला. आयुष्य संपवण्याच्या मार्गावर तोय. त्याची बायको सांगते सर्व काही ठीक होईल, तुम्ही असे निराश होऊ नका. पण तिने एवढं समजावून देखील शेतकरी रात्रीच्या काळ्या अंधारात जे करायचंय तेच करतो. आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होते. फार वाईट झालं बाबा. अरे, पाऊस न पडल्यामुळे शेती झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली. पण तुझा आणि पावसाचा काय संबंध आहे? अरे बाबा थांब, मी तुला समजावून सांगतो. ऐक, आम्ही झाडे खूप उंच उंच जातो. बाष्पीभवनाने तयार होणारे जे ढग आहेत त्यांना आम्ही अडवण्याचं काम करतो. त्यामुळे हे ढग एकमेकांवर आदळून पाऊस पडतो. पण काय, तुझ्या नसण्याने अजून काय परिणाम होऊ शकतो? अरे, तुम्ही लोकांनी आमची कत्तल करून संपूर्ण जंगलाचा भाग नष्ट केलेला आहे. मग काय, ते हिंस्त्र प्राणी तुमच्या लोकांच्या वस्तीत घुसणारच ना. हे बघ, परिणामी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अरे बाप, तू तर माझ्यासाठी देवच आहेस. पण आज खरोखरच तू माझे डोळे उघडलेस बाबा. हे बाबा, शक्य असल्यास मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. तर मित्रांनो, आता आपण आलोय 60 कोटी समतानगर येथे आणि इथे सुद्धा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पांची या वर्षी आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते. खूप छान आणि सुंदर अशी बाप्पांची मूर्ती जिचं आपण दर्शन घेतोय. आता आपण पोहोचलोय संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आणि वसई तालुक्यातील खूप प्रसिद्ध असलेल्या श्री गणेशाच्या दर्शनासाठी. वस्त्रधारी ज्याची ओळख आहे असा नवसाला पावणारा वसईचा महाराजा ज्यांचं आपण आता दर्शन घेतोय. आनंदनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे आपण दरवर्षी दर्शन घेतो वसईच्या महाराजाचं. मित्रांनो, तुम्ही देखील या श्री गणेशाचं दर्शन घेऊ शकता. तर वसई रेल्वे स्टेशन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे वसईचा महाराजा ज्यांचं दर्शन आपण देखील करू शकता. खूप छान आणि खूप सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला इथे दरवर्षी पाहायला मिळते.
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ तोंड वक्र कुंड त्रिनयना आश्रमाचा वाटता हे सदना आनंद मूर्ती पाय दाखवियामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तरीले तेथे तुकोबाचे की रक्षिले उदकी रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेची ब्रह्मा तुकासी आले म्हणून तू विद्येचा स्वामी दाता ज्ञानदीप उजळूनी आमचा ज्ञानदीप उजळूनी आमचा नमवी नैराश्याला संकटी रक्षी शरण तुला गणपती बाप्पा मोरया.